तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। माजी खासदार निलेश राणे यांनी कुवारबावमध्ये आमदार खासदारांवर साधला निशाणा। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी विकास कामावरून रत्नागिरीचे आमदार तसेच खासदार यांच्यावर चांगलाच निशाणा साधत भोजरी टीका केली आहे। 24 मार्च रोजी कुवारबाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक असून या निवडणुकीत कुवारबाव ग्रामविकास आघाडी कुवारबाव ग्रामपंचायतीमधील सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन केले असून त्याला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांनी हजेरी लावत मार्गदर्शन केलं। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, उद्योजक सुधाकर सुर्वे, माजी पंचायत समिती सभापती निलेश लाड, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते राजन देसाई, नित्यानंद दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावंत, बाळा कसाळकर, अशोक वाडेकर, गुरु चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। झालेल्या या सभेला निलेश लाड, कुमार शेटे, राजन सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले। एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। आमचे मित्र सतीश नलावडे, माननीय लाड साहेब यांनी या ठिकाणी आणि सगळ्यांनी या ठिकाणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी बसून घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य आहे। आपली ग्रामपंचायतीची घरपट्टी आहे, ही घरपट्टी शिवाय या ठिकाणी घेतला गेला। नळपाणी योजनेच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला पाणीपट्टी पुरेपूर पाणी मिळावं याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ते राहिलं बाजूला। परंतु नळ कनेक्शन मात्र कितीतरी पटीनं वाढवून दिली गेली। 3000 लिटर पाणी हे रोज या ठिकाणी पाहिजे मिळत आहे, पण प्रत्यक्षात मात्र 6 ते 6.5 लिटरची गरज आहे आणि कारभार इथं चाललेला आहे। ही एक गोष्ट। दुसरी मला साहेबांना विनंती करायची आहे की या भागासाठी जी घरकुल योजना, ह्या भागासाठी जी घरकुल पंतप्रधान घरकुल योजना जी आहे ती ह्या भागासाठी आम्ही राबवतोय आणि ती इथं साधारण 30 ते 35 घरांसाठी ही जी 1 गुंठा जमीन त्याला शासनाकडनं जी शासनाच्या योजनेमधनं द्यायची आहे त्याची सुरुवात आपण केलेली आहे। पण मला वाटतं 5-6 महिने राणे साहेबांना त्याची मदत होईल आणि तसंही पुढची जी वाटचाल असेल त्याच्यासाठी मी राणे साहेबांना अगोदरच शुभेच्छा देईन। प्रयत्न करू शकतील, परंतु मला खात्री आहे की आजच्या दिवसानंतर हे प्रयत्न होणार नाहीत, कारण तशी परिस्थिती व्यासपीठावर उपलब्ध असल्यामुळे संघटनांना इशारा कापले आहे। जे रस्ते आहेत ते जिल्हा नियोजनाकडे वर्ग केलेले आहेत। ते नियोजनाकडे वर्ग करण्याचा कुठे पुढाऱ्याचा हात नव्हता असं मला वाटतं। त्यावेळेची या ठिकाणी असलेले जे अधिकारी होते आपलं स्वतःचं उत्तरदायित्व घेत नाही। गेले 15-20 वर्ष आम्ही नेतृत्व करतोय, या भागाचं करतोय, या जिल्ह्याचं करतोय, सगळं करतोय, पण ह्या भागामधला पाण्याचा प्रश्न नेमका का सुटत नाही याचा विचार आजपर्यंत कधी झालेला नाही। अवलंबून आहे इथं अजिबात सोर्स नाही, कारण इथं कुठे नदी आजूबाजूला नाही किंवा विहिरींना पाणी असतं, परंतु मे महिन्यापर्यंत किंवा एप्रिल महिन्यापर्यंत पाणी येत नाही इथं। त्यातून ह्या उरलेल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये धरण झालंय, त्याचं एमआयडीसीचं पाणी जिंदाल प्रकल्पाला जातं। खरं तर त्यात असंच पाणी ज्या पंचक्रोशीमध्ये किंवा ह्या 10 ग्रामपंचायती आहेत मध्ये खेडची असेल, कोमेंडी बुद्रुक असेल, या ग्रामपंचायतीत सुद्धा हे पाणी मिळणं गरजेचं आहे। याच्याकरता मी आपल्याकडे अशी मागणी करीन, या ठिकाणी जनतेनं आपल्याला निवडून दिल्यानंतर या दशकोशीची एक पाणी योजना आपल्याला राबवणं। त्याचबरोबर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी झंझावती भाषण करून कुवारबाव वासियांना नवचैतन्य दिलं। पण ज्या भागाचा तू आमदार आहेस, जिथे जिथे मी चाललोय तिथे प्रमुख मागणी काय तर पाण्याची। पाणी मागतोय, सरासरी 4000 मिलीमीटर कोकणामध्ये पाऊस पडतो, आपल्या जिल्ह्यात पाऊस पडतो। किती वर्षापासून हा आमदार आहे? बाजूला नगरपालिका आहे। मला आता कुमार शेट्टे साहेब सांगत होते 5 किलोमीटरवर ग्रामपंचायत असेल तर पाणी देता येतं, काय दिलंच नाही साल्या त्यांच्याकडे आहे। इकडची संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे, पण जर सगळं काय तुम्हाला देऊन टाकलं एक झटक्यात तर हे डांबर चोरणार कुठून? यांचं घर चालणार कसं? हे बाहेरच्या पटवण्यावर कशा
सांगतो निलेश राणेकडे ग्रामपंचायती किती? ही कुवारभाऊ पहिली असेल, लक्षात ठेव. म्हणजे बघा प्रचार कुठे काय चाललाय ते मागच्या 8-9 महिन्यापासून मी बघत होतो नाटक. नडले कोणाशी? राणेंशी. ते ठाकरे थकले, सामंत उगवलं. हा काय उगवतोय म्हणा, हा विजलेलाच आहे पहिला. त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजली तरी चालेल. आम्ही काय राजकारणासाठी राजकारणात आलेलो नाही, काहीतरी समाजासाठी चांगलं करावं. ज्या कोकणातल्या मातीने आमच्या घराला मुख्यमंत्री पद दिलं त्या जनतेसाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही राजकारणात आलो. तुझ्यासारखे डांबर चोरी करायला नाही आलो राजकारणात. अरे साला खानदानी माणूस आहे, तुझ्यासारखे 10 सामंत विकत घेईल. तू काय ग्रामपंचायतीचं आम्हाला शिकवतो का? तू रत्नागिरीत राहून पुण्याची पटवलीस ना? मग आम्ही डायरेक्ट खासदार का नाही होऊ शकत? पण हे लोकांना तुम्हाला तिथेच ठेवायचं. कधी शेड पाडतील, मग सारवासारव करतील, परत शेड उभी करतील. खर्च तुझा बाप देणार, तो ग्रामपंचायतीचा पैसा. एकदा शेड पाडली, परत उभी केली, नुकसान कोणाचं झालं? ग्रामपंचायतीचं झालं. आणि दमदाटी देत आहे लोकांना. मला निलेश लाड यांचं भाषण आवडलं. रोकटोक आपल्यासारखं आहे. आज निलेश राणे इकडे आलाय, 24 तारखेपर्यंत इकडेच आहे. कोणाची हिंमत असेल मला बघायचं आहे. आणि आलाच तर 25 तारीख निलेश राणेची, लक्षात ठेव. जागेवरच बंदोबस्त करणार. त्यांची असतील इकडे पण आजूबाजूला सगळे कोणतरी. निलेश राणे काय म्हणतोय, किती कपडे फाडतोय, हे लांबूनच फक्त वार करणार. जवळ याची कोणाची हिंमत नाही. आमच्या माणसावर आले, त्यांचं काय झालं ते आता निलेश लाडाने त्यांच्या भाषणात सांगितलं. माझं वैयक्तिक कोणाबरोबर वाकडं नाही. या उदय सामंत बरोबर मी काम केलेला एक कार्यकर्ता आहे, त्यांचा नाही, मी माझ्या साहेबांचा कार्यकर्ता आहे. जवळून या माणसाला बघितलंय. हा माणूस कधी कोणाच्या सुखादुःखात जाणार नाही. समोरचा कार्यकर्ता नष्ट कसा होईल, तो आपल्यापासून लांब जाता कामा नये, तो मोठा होता कामा नये. माझ्यापेक्षा चांगलं कुमार शेट्टी सांगतील तुम्हाला. कोण जण त्याच्या पुढे जाईल, त्याला वाटत असेल हा वेगाने वाढतोय, त्याला तिथेच छाटलं पाहिजे. याच्यासाठी गणित असतं त्यांचं सगळं. राजेश सावंत त्यांच्या भाषणातून बोलले, अहो तुम्ही अख्खी यादी वाचून दाखवली तरी यांना काय फरक पडत नाही. तरी या लोकांना काही घेणं देणं नाही. मी 5 वर्ष याला जवळून बघितलं. ह्याच्यासाठी मी माझ्या निवडणुकीची पर्वा केली नाही आणि निवडणुकीला माझाच गेम करून टाकला. मला वाटलं माझा मित्र आहे. हा बायकोचा नाही झाला तर माझा काय होणार होता? एवढा राधी सत्ता आली तर परत बीजेपी मध्ये सुद्धा जाईल, याची काय खात्री आहे कोणाची? राजेश सावंत साहेब तुम्ही बघतो, नाही तर तो नीच तिकडे पण येईल. त्यांना काय उद्धव ठाकरे वगैरे काही नाही. ज्या पवार साहेबांनी 12 मंत्र्याचा 12 खाती दिली तुला, एक क्षणाचाही विचार केला नाही की मी आज पक्ष सोडून, ज्यांनी मला 12 खात्यांचा मंत्री केला त्यांचा पक्ष सोडून जायचा कसं? मला एक कोणीतरी कुमार शेट्टी साहेबांबद्दल एक किस्सा सांगितला होता, तो तुम्हाला सांगणं, प्रामाणिकपणा काय असतो ते तुम्हाला कळलं पाहिजे. कुमार शेट्टी साहेबांचं बायपास झाला होता आणि काहीतरी राजकीय वगैरे काहीतरी अडचण असावी तेव्हा
म्हणून काही लोक त्यांच्याकडे गेली होती की साहेब तुम्ही आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात आम्ही तुम्हाला मान देऊ, आम्ही सन्मान देऊ, पद देऊ. बायपास झालेल्या माणसाला हे सगळे प्रस्ताव तेव्हा दिले गेले असं माझ्या कानावर मी ऐकलं. तेव्हा कुमार शेट्टे साहेबांचं एक वाक्य होतं ते माझ्या मनाला लागलं, मी आज पण विसरलो नाही. कारण का तेव्हा पवार साहेबांनी त्या बायपासला काहीतरी कुमार शेट्टे साहेबांना मदत केली होती. तेव्हा त्या माणसाला शेट्टे साहेबांनी सांगितलं, अरे हा हृदयच पवार साहेबांचा आहे, त्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला काय देणार. प्रामाणिकपणा कसा असतो. तेव्हा आमदार हे जर नसते अशी लोक तर तिकडे आमदार म्हणून तो त्या 26व्या गेलाही नसता. राजेश सावंत साहेबांसारखी माणसं नसती तर तिकडे आमदार म्हणून कधी झालाही नसता. पण त्या सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि पुढका आला तर विनायक राऊत पाकिट मार, मातोश्रीचा उंबरठा घास्या का, कारण का तो उद्धवच्या जवळ आहे, महाडाचं पद दिलं म्हणून विनायक राऊत. उद्या विनायक राऊत बिनकामाचा होईल तर नवीन कोणतरी शोधायचा. तेव्हा राणे कामाचे होते म्हणून राणेनं वापरलं गेलं. एका काळात कुमार शेट्टे होते म्हणून त्यांना वापरलं गेलं. एका काळात राजेश सावंत होते त्यांना वापरलं गेलं. हे फक्त वापरू शकतात, तुमची सेवा नाही करू शकत. विनायक राऊतला पण सोडून देतील एक दिवस, त्यांचा पुढा सक्का लागतो. आणि विनायक राऊतांचा आधी इकडे आहे काय, ते तर मुंबईचे आहेत. म्हणून तुम्ही जी मला यादी दिली, आता काय लोकसभा लांब नाही, आचारसंहिता लागलेली आहे. पण मी निलेश राड आणि बाकीचे सगळे जे उमेदवार आणि बाकी सगळे सहकारी माता भगिनी आणि सगळे जे काय माझ्या समोर मतदार बसलेत त्यांना मी शब्द देतो की सर्वात मोठा वाटा निलेश राणेचा असेल, लक्षात ठेवा. पाण्याची योजना असेल, बाकीची पूर्ण यादी माझ्याकडे. सांडपाणी योजना, रस्त्यावर डांबर कमी, रोडवरची पिकअप शेड पाडली ते मी बोललेलो आहे. यांचं जे काय चाललंय मागच्या इतक्या वर्षापासून, पाणी योजना तुमच्यापर्यंत कशी पोहोचवायची आम्ही सगळे प्रयत्न करू. तुम्हाला वाऱ्यावर कधी सोडणार नाही हे शब्द देण्यासाठी आज मी या व्यासपीठावर आलो. पण एक संधी तुम्ही द्या. हे काही करतील मागच्या दरवाजाने येऊन. मी जसं तुम्हाला अगोदर पण सांगितलं, यांचे एवढे यंत्रणा एवढी पक्की आहे त्यांची, हे खोटं एवढं चांगलं बोलू शकतात, हे अफवा एवढ्या चांगल्या पसरू शकतात की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे खोटं काय आणि खरं काय. 6 महिन्यानंतर कळेल की अरे जी अफवा होती ती खोटी होती. आम्ही मस्करीत कधीतरी म्हणतो, अरे आपल्या घरी 11 दिवसाचा गणपती येतो, शिवसैनिकाच्या घरी 21 दिवसाचा येतो. चाले 10 दिवस फक्त बोंबाबोंब करतात, गणपती येणार गणपती येणार. माहितीये की आवाज जर वाढवला, आलेला कार्य फक्त शब्दाने विचारलं तर समोरचा ठसतो. आजपर्यंत ठसत आले लोक, ठसत आले. सेवक आहे, यांच्या विरोधात जर मतदान टाकलं तर आपलं काही खरं नाही, आपल्याला हे घरी परत जाऊ देणार नाही, आपले धंदे उद्ध्वस्त करतील. आज आपण त्यांना उद्ध्वस्त करतोय, लक्षात ठेवा. आपल्यावर संधी आहे. हे उगाचे नाही निलेश राणेच्या मागे लागले सगळे. त्यांना माहिती आहे निलेश राणे एकदा खासदार झाला, यांची डांबर चोरी तर बंद होईल, यांचे सगळे धंदे सगळा भ्रष्टाचार उघडून ठेवेल, आपल्याला जगायचे वांदे करतील, लोक चपलेने मारतील, आपण घरी परत कसे जाऊ. हे काय तुम्हाला वाचवण्यासाठी राजकारण नाही. निलेश राणेचा निवडून आला लोकसभेला, भ्रष्टाचार सगळा उघडून ठेवेल. मग हे लोकांना भीती यांची काय राहणारच नाही. आता गर्दी झाली, काय बोलेल, शिवसैनिकांचे किती कपडे फाडे. कारण का त्यांना माहिती आहे की ही शेवटची संधी आहे. कुवार भाव हे बरोबर बोललेले शेट्टे साहेब, हे आपलं नाव काय लक्षात ठेवा. वाटेल ती झुंज द्या,
वाटेल तो संघर्ष करा, पण हे घमंडी, यांच्याकडे पैशाचा घमेंड, यांच्याकडे सत्तेचा घमेंड, जर तुम्ही आज नाही मोडलात तर परत तुमच्यासाठी लढायला इथे कोण येणार नाही. सगळे म्हणतील की एका पक्षाला गाडा, परत पण उभं राहणार नाही तुम्हाला सांगायला. आणि जर परत उभा राहिला नाही तुम्हाला सांगायला, तुम्हाला आहे तसंच जीवन जगावं लागेल. शेड पडत राहतील, पाणी मिळणार नाही, डांबर असंच चोरी केलं जाईल. तरुणांना नोकऱ्या तर सोडून द्या, हे तुमच्या अंगावर गुंड सोडतील. आज निलेश राणे या व्यासपीठावर बसलाय, उद्या जर हा कोण व्यासपीठावर बसणार नाही, व्यासपीठच राहणार नाही, तुम्ही कोणाला जाऊन विचारणार? उभं राहू शकतं. उद्या जर काय गडबड झाली, त्यांची परत ग्रामपंचायत निवडून आली, हे व्यासपीठ सोडून द्या, तुम्हाला कोण ऐकायला सुद्धा इकडे येणार नाही. सगळी गुंडगिरी मी बघून घेईन. मी तुम्हाला आज वचन, माझ्या माता भगिनींना वचन देतो, यांना कोणाला घरी सुद्धा जाता कामा नये अशी बंदोबस्त करून ठेवीन यांचा. पण तुम्ही एक संघ राहा, तुम्ही सगळ्यांनी एक संघ राहा. लक्षात ठेवा, हे आता काही करतील शेवटच्या क्षणाला, वाटेल त्या असा पसरवतील, वाटेलच्या अंगावर गेले असे म्हणून पसरवतील. हे लोकांमध्ये अंगावर जायची कोणाची क्षमता नाही. निलेश राणे 24 तारखेपर्यंत इथेच बसलाय, खुर्ची टाकून बसीन नाक्यावर. मला बघायचं साला कोण जातो माझ्या समोर. शिकवलं नाही की एकदा दोस्ती केली, एकदा सहकारी झालो तर त्याच्याशी दगापट्टा करायचं. आमच्या वडिलांनी आम्हाला कधी शिकवलं नाही, मला माहिती. पण मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही माझ्या माणसाची वाकडं वागाल तर निलेश राणे तुम्हाला आडवं केल्याशिवाय पुढे जाणार नाही. राजकारण गेलं तेल लावत. मला राजकारणाशी काय घेणं देणं नाही. मी मागच्या वेळेस बोललो होतो, आजही सांगतोय, मी राजकारणासाठी नाही, तर ज्या मातीने मला सगळं दिलं, 28व्या वेळात खासदार केलं, त्या मातीचं मी काहीतरी देणं लागतो, त्या माता भगिनींचं, त्या माणसांचं मी काहीतरी देणं लागतो, म्हणून राजकारणात आलो. अभय सामंतनी, ह्याच किरण सामंतनी यांना ड्रग्सच्या आरी लावलं, यांना व्यसनांच्या आरी लावलं. एकदा माणूस नशेत गेला की जा त्याला ठार मार, जा त्याच्या मागे लाग, जा ती कुठे राहते ती बघ. हे सगळी कामं नशेमध्ये राहून, नशेमध्ये टाकून आपल्या मुलांना करायला लावली. ती आज जी 70 दिवसापासून ती पोरं, ती पण आपलीच पोरं आहेत. काय चूक नव्हती त्यांची, यांनी भडकवलं त्यांना की राणे अंगावर आले तर परत हा अंगावर येतच जाईल, म्हणून तुम्ही अंगावर जायचं. आज बिचारे ते सडतायत. हायकोर्टामध्ये पण बेल मिळाली नाही. हा एवढा मोठा लीडर 7 लोकांना सोडू शकत नाही. 7 लोकांना म्हणजे ते सोडवायचं नाही. निवडणुकीला तुम्ही माझ्याकडे आता यायचं नाही का? कारण का मी दाखवलं पाहिजे की मी व्हाईट कॉलर माणूस आहे. निवडणुकीच्या नंतर बघून घेऊ, मग तुम्ही माझ्या बरोबर चालाल, माझ्या व्यासपीठावर चालाल, पण निवडणुकीमध्ये नाही. का? कारण का आता गरज संपली. आता गरज संपली. अहो, मी जवळचा माणूस त्यांचा, मी बघितलंय त्यांना जवळ. ही काय विकास कामं करणार ते काही करू शकत नाही. ते आता पूर्ण त्यांचं सैन्य लागलंय की आता उदय सामंत मंत्री कसा होईल जर सत्ता आली तर. मी ज्या गावात जातो, ज्या जयगड मधून जी भानगड सुरू झाली, त्या जयगड मध्ये बाजूला समुद्र किनारा आहे पण पाणी नाही. स्वाभिमान पक्षामध्ये ती लोक येणार म्हणून पाणी थांबवलं अधिकाऱ्याला सांगून. मग निलेश राणेंनी विषय हातात घेतला, अधिकाऱ्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत सांगितलं, 2 दिवसात पाणी सुरू झालं. त्याचा राग आला सामंत कुटुंबाला की आमच्यापासून वरचढ हा कोण होत चाललाय, याला आताच नाही थांबवला का उद्या आपल्याशी काही आपल्याला इकडे या रत्नागिरीत करू देणार नाही, भ्रष्टाचार करू देणार नाही. त्याला माहिती हा खानदानी माणूस आहे, हा कधी विकला जाणार नाही, यांच्या समोर कधी गुडघे टेकणार नाही. पासून सगळे यांचं घरच फक्त ठेकेदारीवर चालतं, दुसरं काम काय लोकांना. याचा तंबाखूचा भाऊ हा जातो पीडब्ल्यूडी मध्ये, इकडे तिकडे अधिकाऱ्यांना पार्टनर घेतो आणि वाटेलचा कारभार करतो. एकच रस्ता 5-5 वेळेला, आणि तो पण रस्ता तोच होणार जो ह्यांना मान्य असेल.
हा तुम्हाला विषय तुमच्या तालुक्यामध्ये काय चाललाय तो कळला पाहिजे. काय झालं तो निलेश आणि बाकी सगळे बोंबलत होते. काय झालं कुवारभाऊ आम्ही काबीज केलं. आज पण तिकडेची लोक आहेत, काही लोक अनाडाय तिकडे राहिलेली आहेत. नाही तर हे लोक उद्ध्वस्त करून टाकतील म्हणून काही लोक मनापासून नाही असेच तिकडे राहिलेले आहेत की आपल्याला उद्ध्वस्त व्हायचं. दंडभेद वापरतील, आपण सामदान दंडभेद वापरूया, पण ही निवडणूक जिंकायची म्हणजे जिंकायची. एवढा तुम्ही सगळ्यांनी लक्षात मिळालेली आहे. मलाही लोकसभेसाठी वेगळं चिन्ह मिळालेलं आहे. हे लोक काही करतील गडबड, काहीतरी तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायला. साहेब माझ्या 2014च्या निवडणुकीला उभं होतो, 2009लाही उभं होतो. अहो दादा शिवसेनेतच आहे, तुम्ही धनुष्यबाणावरच मारा. आता ग्रामीण भागामधल्या माता भगिनींना कधी कधी डाऊट होतो, अरे दादा म्हणजे धनुष्यबाण तेव्हा. आणि अनेक लोक अनेक त्या प्रचारामध्ये होती यांचीच, अहो दादा म्हणजे धनुष्यबाण, हे काही करतील, हे लढू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, हे फक्त बोंबलू शकतात. त्या भगवा झेंडा आयता मिळालाय आणि त्यांना वाटतंय छत्रपती आमचेच आहे. छत्रपती तुमचे कधीच होऊ शकत नाही. छत्रपतींना 5% घेतलं असतं ना, आज महाराष्ट्र कुठल्या कुठे गेला असता मागच्या 5 वर्षामध्ये. आणि म्हणून तुम्ही यांच्यामध्ये कुठे, यांच्या कुठल्या भावनांमध्ये, यांच्या कुठल्या भाषणांमध्ये काय अडकून बसू नका. हे येतील आता पुढच्या 4 दिवसामध्ये. आता निलेश राणेची सभा आहे, आता मागून हे पाठलागच करत असतात. जिथे निलेश राणेची सभा आहे तिथे आपण पण सभा घ्यायची. काही वाजवत नाही. अरे असं काय करावं कविन्याला, हा मीटर चोर साला, हा लुंगी लावून तिकडे वकोल्याला मीटर चोरायचा, याला तुम्ही खासदार केला. त्या सभागृहात जाऊन काय आबरू काढतो माहिती ना आपली सगळ्यांची. आम्ही कोण वडापाव नाही खात आहे. वडापाव म्हणजे काय आपलं काय आंबा आहे? म्हणजे विषय बघा काय चाललंय जगामध्ये आणि हे काय चाललंय. 5 वर्षात सत्ता असून ज्यांना विकास साधता आला नाही त्यांच्या हाती पुन्हा सत्ता देऊन कोणता विकास साधणार अशी चर्चा उपस्थितांमधून होत आहे.